नमस्ते, जय हिंद, जय भारत। मी भुसावळ शहरामधून बोलते। निकिता गुरु ज्योती जान यांचा ही माझी गुरु आहे। ज्योती जान यांचा मी चेला आहे। आमच्या मध्ये गेल्या काही वर्षभरापासून अशफाक जाबीर बागवान हा एक स्वतःला किन्नर म्हणून घेतो आणि आम्ही जातो। आमच्या भुसावळ शहरामध्ये लग्न समारंभ, दुकानांचं उद्घाटन, जच्चा बच्चा अशा ठिकाणी आम्ही जात असतो। तर या ठिकाणी हा आमच्या आधी जाऊन वेषांतर करून आमच्या बधाया उडवून नेतो। जे आमची जी देणगी असते, जे तुम्ही लोक आम्हाला देतात त्यातनं आम्ही खातो। त्यातनं आमच्या घरामध्ये काही म्हातारे किन्नर आहेत ते पण खातात आणि हा जबरदस्ती करून तिथनं जबरदस्ती आमचा जो हक्क आहे तो हक्क घेऊन तो उडवतो, मिळवून जातो। त्याची आम्ही कंप्लेंट केली आहे आमच्या गुरुने। त्याची कंप्लेंट आम्ही इथं भुसावळ शहरामध्ये केली, जळगाव शहरात केली, नाशिक शहरामध्ये केली, पण आम्हाला काही न्याय मिळत नव्हता। तर शेवटी आम्ही पण वैतागून गेलो। आम्हाला पण काही समजत नव्हतं आम्हाला आम्ही काय करावं काय नाही। तर तो आज जामनेर शहरामध्ये आमचे चेले आहे, आमचे शिष्य आहेत, त्यांना तो अडवत होता, त्यांना तो धमकावत होता। त्यांचा आम्हाला जसा फोन आला, त्यातला एक शिष्य आमचा पळून गेला, त्याने आम्हाला कॉल केला। तर त्या फोनद्वारे आम्ही तिथं पोहोचलो व त्यानंतर आम्ही त्याची जे आमच्या पद्धतीने जे काही करते आम्ही केलं। कारण तो कालच्या रात्री त्याने माझ्या गुरुला फोन करून म्हणे तू कोण, कसला किन्नर, काय किन्नर, असं काही अमुक धमक बोलून त्याने आमच्या गुरुला धमकावले। त्यावरून माझी गुरु रात्री आम्ही तिचे शिष्य जेव्हा आलो घरी, रात्री सुमारे 7च्या सुमारास आम्ही घरी आलो, तर आमची गुरु रडत होती। ते बघितलं तर आम्ही विचारलं, गुरु काय झालं? गुरु म्हणे असं नाही असं झालं। तर तो जर एवढ्या मोठ्या व्यक्तीला तो रडवू शकतो, तर हा स्वतःला किन्नर म्हणून घेतो। तर हा किन्नर कशा प्रकारे किन्नर, कुठल्या प्रकारे किन्नर? हा एक स्वतः विवाहिक जीवन याने उपभोगले आहे व त्या वैवाहिक जीवनातनं त्याला एक मुलगी पण आहे आणि तो जातो त्याच्यासोबत एक राकेश किन्नर म्हणून आहे, एक राकेश आणि एक अजून दुसरा आहे किन्नर, माणूसच आहे तो। त्यांना घेऊन तो फिरतो। म्हणून आमची एक लेडीज त्याच्या सोबत असते। तर आम्हाला सांगा, तर आम्ही हाच नाही मागू, तुम्ही जर स्वतःला किन्नर बनवून घेतात तर तुम्ही किन्नर कसे? तुम्ही माणसं घेऊन फिरतात वरतून तुम्ही लेडीज सुद्धा घेऊन फिरतात। मोना नावाची एक किन्नर आहे, तिला सुद्धा हा घेऊन फिरतो। काही गरजच नाही ना हे करायची। जे आमचे काही हक्क आहे, आमचे हक्क हे माणसं आणि ते एक लेडीज, ती एक स्त्री आहे, हे दोघं मिळून आमचे हक्क उडवून जातात। अशफाक बागवान, ये दोनों पुरुष है और जो मोना नाम की है वो लेडीज है और हम किन्नर है ना। इनका मेडिकल जांच किया जाए, बस हमारी यही दरखास्त है प्रशासन से। जय हिंद, जय भारत।